नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर मी आता दिवाळीचा फराळ बनवा घेतलाय। तर त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे भाजून फलपट काढून घेतलेली। 2 चमचे ह्या चमच्यानं पीठ घेतलं या। ही रवा घेतलाय मी भाजायला, पण भाजून मी मिक्सरमध्ये काढणार आहे। जरा मोठा रवा आहे। हे गावरान तूप घेतले आणि ही पाव किलोला जरा जास्तीच गुळ आहे, किसून घेतलाय। तिळ अर्धा पाव आहे, तर अर्धा किलो मैदा आहे। ही काजू बदाम आहे, इथं सूट आहे, विलायची आहे आणि ही खोबरं 100 ग्राम आदमास एवढं खोबरं आहे। तर आता मी तीळ भाजून घेते। तर आता ही तीळ मी भाजून घेते। कढई आपली गरम झाल्या आणि जरा मंदच गॅसवर तीळ भाजून घ्यायचं आहे। तर जरा तिळाचा कलर बदलीस तर का। तर आमची दिवाळी गावाला साजरी होत्या, आम्ही गावीच येत असतो। आम्हाला मुंबईत दिवाळी आमची चालत नसती। आता मी सुरुवात केली, आता नुसती पहिल्यांदा आज करंज्या करायला, अजून शंकरपाळ्या करायच्या, चकली करायची आहे, चिवडा बनवायचा आहे। आपल्या गावाकडल्या करंज्या कशा असते त्या बघा, आपल्या साध्या सोप्या। तर ही तिळ आता असं भाजलेलं जरा तांबूस कलरवर तर मी काढून घेते। तर आता ही खोबरं पण भाजून घेते जरा तांबूस कलरवर। तर मंडळी, मी सांगायची राहून गेली की मी गावी आलेले आहे आणि गावाला आमचा ही फराळ चालू आहे आता। तर आता मी हे जरा तूप टाकून घेते, आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा बी जरा तांबूस कलरवर यूज तरकाच भाजायचा आहे। तर आता मी चण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे, जरा तूप टाकून घे। चण्याचं पीठ बी आपल्याला चांगलं लालसर उस्तर का भाजायचं आहे। चण्याचं पीठ टाकलं का जरा वास वाढ येतो, या कलर पण चांगला येतोय त्याला। तर आता बस तूप टाकून घेतली मी। आपल्याला काजू बदाम जरा भाजून घ्यायचा आहे, जरा व्हायचं तांबूस कलर यूज तर का, कलर बदली यूज तर का। तर आपलं काही भाजलं या, मी जरा गॅस बंद करून तीळ शेंगदाणा जरा मिक्सरला लावून घेते। तर आता ही सूट आणि इलायची आधी पावडर काढून घेते बाजूला मी, आणि पुन्हा शेंगदाणा तीळ काढते। तर आता ही शेंगदाणा मी मिक्सरला लावून घेते। आपल्याला असंच काढायचं आहे, लई बारीक करायचं नाही पीठ आणि लई मोठं मोठं बी ठेवायचं नाही। तर आता ही शेंगदाणे मी बारीक करून घेतलं, तर हे तीळ पण बारीक करून घेतली। तर आता मी
हे रवा जरा बारीक करून घेते. तर आता ही काजू बदाम जरा लय बारीक करायचं नाही आपल्याला, थोडं अर्ध बुडच करायचं. तर मी ही रवा घेतला या गळगटप्याला, 100 ग्राम असेल किंवा थोडा कमी असेल. तर ही आता मी बारीक करून घेणार आहे मैद्याच्या पिठात टाकून मळायला. आता ही मसाला मी सगळा एक जागी करते. ही शेंगदाणा आहेत भाजलेलं, ही तीळ आहेत, आणि ही खोबरं आणि ह्या चण्याचं पीठ मी भाजून टाकलंय. आणि ही सूट इलची आहे, आणि ही गुळ आहे. तर ही गुळ मी कालवून घेते, यात सगळे एक जागी सगळा जीव करून घेते. आणि जरा पीठ मळूस तर करूस तर का आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, लय नाही टाकायचं, मग थोडं. हे गावच्या ठिकाणच्या करंज्या द्या, गावाला कानूल म्हणते ती, करंज्या म्हणते ती. गावाला आपलं कसं वेगळीच जरा हे असतं या. तर आता ही मी गूळ सगळा मसाला सगळे एक जागी कालवून घेतले, आणि आता ठेवती डब्यात भरून. आणि तुम्ही बी एकदा तीळ, शेंगदाणं, सुकू खोबरं मसाला घालून बघा, कानूल करा, खाऊन बघा. तिळाशिवाय शेंगदाण्याशिवाय कानूल चव लागत नाही. तर ही आमच्या गावाकडली भाषा आहे, याला करून खाऊन बघा तुम्ही बी. तर आता मी काढलेला ही पीठ मळून घेत्या, की मग रवा आपण काढलाय मिक्सरमध्ये, जरा जाड आहे म्हणून. तर आता मी मैदा घेते, चाळून ठेवले सगळं मी. तर 2 पेलं मैदा घेते, सपाट कप रवा घेतला होता. रवा म्हणजे टाकायचा म्हणजे कुरकुरीत काढलं होते, असं एकदम चिकाट होत नाहीत. हे एवढं 2 पेलं मैदा घेतला. तर हे आता मी कालवून घेते, थोडं चवीपुरतं. आणि हे तूप टाकते, 1 टोपान तूप आहे तेवढं तूप टाकते. तर आता ह्याला सगळं चोळून घेते मी, आणि मग मळून 1 तासासाठी भिजू घालून ठेवते.
तर आपल्या पिठाला आता 1 तास झालेला आहे भिजू घालून. चांगलं मऊ भिजलं या. तर मी आता लाटी लाटून घेते कांडलं करायला. काय कानोलं म्हणते ती, कोण करंज्या म्हणतंय, आमच्या गावाकडं आम्ही कांडलंच म्हणतोय. पीठ भिजलं म्हणजे चांगलं, कानुले एकदम खुसखुशीत होते. तर आपलं कांडलं आता खुसखुशीतच होणार आहे. का तर मी रवा घातला 1 पेला, त्यात भाजून मिक्सरमध्ये काढला आहे. आता हे करंजे आपल्या तळून घेऊया. तेल चांगलं तापलंय आपलं. तर आपल्या करंज्या आता सगळ्या तळून झालेल्या, एकदम खुसखुशीत, नुसत्या चवीला किती गोड झाले. तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की मावशीने कांडल्यात काय काय घातले आणि कशा केले, तर ते तुम्हाला पुन्हा समजेल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा.